पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण नानिवली येथील डावा तीर कालव्याला मोठं भगदाड पडलं असून कालवा अक्षरशः फुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र समोर आलंय. बऱ्हाणपूर नानिवली ते रावतेपर्यंत शेकडो हेक्टर भात शेतीला पाणी पुरवठा करणारा हा महत्त्वाचा कालवा गेली अनेक वर्षे दुरुस्तीअभावी धोकादायक स्थितीत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते वेळोवेळी दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जातो, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच आहे. कालव्याच्या भिंतीला पडलेल्या या मोठ्या भगदाडातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाणी पुरवठा बंद असताना घेतला गेलाय, त्यामुळे पाणी सुरू असताना परिस्थिती किती गंभीर असेल याची कल्पना करता येते. जर वेळीच दुरुस्ती केली नाही तर कालवा फुटण्याची भीती व्यक्त केली जात असून भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागेल अशी ही चिंता व्यक्त होती. आता प्रश्न असा उपस्थित होतोय, इतकी गंभीर अवस्था असताना संबंधित अधिकारी आणि विभागाचे लक्ष का नाही? कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करणार का? कालवा पूर्णपणे फुटल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? हा प्रश्न आता संतप्त शेतकरी प्रशासनाला विचारत आहे.